Hello student, today we are going to study about electronic configuration of the atoms of an element. How to arrange electrons in particular orbit and orbitals. The characteristic properties of the elements is observed on the basis of electronic configuration or studied on the basis of electronic configuration. The elements are arranged in periodic table or position or place of elements in periodic table is according to electronic configuration of the element. Means the element is placed in that particular block according to last electron enters into that particular orbital. म्हणजे लास्ट इलेक्ट्रॉन एस ऑर्बिटलमध्ये एंट्री करत असेल तर असे इलेमेंट हे एस ऑर्बिटलमध्ये त्याचे अरेंजमेंट केलेली आहे. एखाद्या इलेमेंटचा लास्ट इलेक्ट्रॉन पी ऑर्बिटलमध्ये एंट्री करत असेल तर असे इलेमेंट हे पी ब्लॉक इलेमेंटमध्ये ठेवलेले आणि त्याचप्रमाणे डी आणि एफ ब्लॉकचे अरेंजमेंट केलेले अकॉर्डिंग टू व्हॅलन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन और outermost electronic configuration. Then electronic configuration is on the basis of Abo's principle, Pauli's exclusion principle and Hund's rule of maximum multiplicity. आता ह्या तीनही प्रिन्सिपल आपण मागच्या लेक्चरमध्ये स्टडी केले. आता आपण डायरेक्ट म्हणजे प्रत्यक्ष बघणार आहोत ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं राईट करायचं. हायड्रोजन atomic number 1. Atomic number 1 means number of protons as well as number of electrons are 1. Therefore, this first electron or one electron is enters into first orbit in its s orbital and this is 1 electron. Therefore, electronic configuration of hydrogen is 1s1. Then helium 2. S orbital having maximum capacity of 2 electrons. P orbital having maximum capacity of 6 electrons. D orbitals having maximum capacity of 10 electrons and F orbital 14 electrons. That electrons also written in box diagram like this according to Hund's rule of maximum multiplicity. This is for p orbital, s orbital, p orbital 1 1 1. First electrons are filled singly before pairing. नंतर pairing स्टार्ट होणार. ज्यावेळेस कंप्लीट 6 इलेक्ट्रॉन्स असतील पी ऑर्बिटलमध्ये त्यावेळेस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बॉक्स डायग्राममध्ये आपल्याला अशा प्रकारे दिसेल. आणि डी ऑर्बिटलसाठी आपल्याला सुरुवातीला सिंगल इलेक्ट्रॉन्स आणि नंतर त्याची पेअरिंग स्टार्ट होणार. अशा प्रकारे. आणि एफ ऑर्बिटलसाठी 1 2 3 4 5 6 and 7. आणि हे पेअरिंग असे 7 इलेक्ट्रॉन्स. आता ह्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला डायग्राममध्ये दाखवायचं असेल तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अशा प्रकारे होईल. हिलियमसाठी होईल ते 1s2. त्यानंतर लिथियम ॲटॉमिक नंबर 3 1s2 2s1. कारण यसची मॅक्सिमम कॅपॅसिटी संपल्यानंतर पुढचा इलेक्ट्रॉन एस ऑर्बिटल परंतु तो सेकंड ऑर्बिटच्या एस ऑर्बिटलमध्ये एंट्री करणार. मग इथं 1s2 2s1 आणि इथं जो ॲटॉमिक नंबर आहे तर ह्या इलेक्ट्रॉनची बेरीज ह्या सगळ्यांची बेरीज मिळून हा ॲटॉमिक नंबर म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इतकी झाली पाहिजे. 2 + 1 दॅट इज 3
आता हेच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण बॉक्स डायग्राममध्ये अशा प्रकारे दाखवू शकतो. 1s2 2s1. लिथियम, त्यानंतर बेरिलियम 4, 1s2 2s2. इन बॉक्स डायग्राम 1s2 2s2. Then boron 5, 1s2 2s2. आता 2s2 इथं 2 इलेक्ट्रॉन्स कंप्लीट झाल्यानंतर पुढचा इलेक्ट्रॉन 2p ऑर्बिटलमध्ये एंट्री करणार. परंतु 2p मध्ये शिल्लक किती? आता इथं 5 इलेक्ट्रॉन्स, फक्त आता 1 इलेक्ट्रॉन आपल्याकडे शिल्लक आहे, म्हणून 1s2 2s2 2p1. इन बॉक्स डायग्राम 1s2 2s2 2p1 हे 3 डिजनरेट ऑर्बिटल, परंतु त्यापैकी एकाच ऑर्बिटलमध्ये, सब ऑर्बिटलमध्ये आपल्याला इलेक्ट्रॉन इथं आपण फिल करतोय. त्यानंतर कार्बन 6, 1s2 2s2 2p2. इन बॉक्स डायग्राम 1s2 2s2 for p orbital, these are डिजनरेट ऑर्बिटल्स. प्रत्येक याच्यात एक एक इलेक्ट्रॉन आपण ठेवलाय, डायरेक्ट इथं पेअरिंग केलेली नाही आहे. कार्बन 6. त्यानंतर नायट्रोजन 7, 1s2 2s2 2p3. Nitrogen is more stable and stability of nitrogen is due to half filled electronic configuration. हे 6 हाफ 3 इथं सिमेट्री दिसते आपल्याला, प्रत्येक सब ऑर्बिटलमध्ये एक एक इलेक्ट्रॉन दिसतोय आणि त्यामुळे नायट्रोजन गॅस हा मोर स्टेबल गॅस आहे, इनर्ट गॅस आहे, सहजासहजी तो रिॲक्ट होत नाही. ऑक्सिजन 8, 1s2 2s2 2p4. इन बॉक्स डायग्राम 1s2 2s2 आणि 4 पैकी 3 आपण सिंगल लिहिलंय आणि नंतर एकाची पेअरिंग केली, जो शिल्लक राहिला तो इथं असा पेअर्ड इलेक्ट्रॉन ठेवला. त्यानंतर फ्लोरीन 9, 1s2 2s2 2p5. इथं सुरुवातीला सिंगल इलेक्ट्रॉन आणि 2 इलेक्ट्रॉनचीच पेअरिंग होणार, एक इलेक्ट्रॉन अनपेअर्ड जसाची तसा राहणार. त्यानंतर निऑन 10, 1s2 2s2. आता हा 2p6 इथं कंप्लीट होणार, हे 6 2 8 आणि 2 10, म्हणजे ही इथं 10 इलेक्ट्रॉन्स किंवा प्रोटॉन्सची संख्या आपण इथं Z=10, ॲटॉमिक नंबर 10 इथं लिहिला आहे आपण. आता निऑनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला कसं दिसतंय? कम्प्लिटली फिल्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिसतंय, कुठेही अनपेड इलेक्ट्रॉन नाही आहे, सगळीकडे पेअरिंग आहे, इथे पेअरिंग आणि ह्या 6 इलेक्ट्रॉनची 3 सब ऑर्बिटलमध्ये पेअरिंग झाली. म्हणून निऑन कसा आहे? नोबेल गॅस आहे, इनर्ट गॅस आहे, इझिली तो रिॲक्ट होत नाही. त्यानंतर सोडियम 11, याने सोडियम 11. आता इथं 3p6 कंप्लीट झाल्यानंतर पुढचा इलेक्ट्रॉन कुठे येणार? 3s मध्ये येणार, म्हणून सोडियम कुठे आहे? सोडियम s ब्लॉक एलिमेंट आहे. 1s2 2s2 2p6 इथपर्यंत निऑन सारखं झालं आणि निऑन नंतर हा 3s1 इथं काय दाखवलं? थर्ड ऑर्बिट, थर्ड शेल, म्हणून सोडियमसाठी थर्ड शेल स्टार्ट होते.
हायड्रोजन हा फर्स्ट शेलमध्ये, सेकंड शेलमध्ये लिथियम आणि थर्ड शेलमध्ये येतोय तो सोडियम. फोर्थ शेलसाठी पोटॅशियम, त्यानंतर रुबिडियम, सिजियम आणि फ्रान्सियम. 1 2 3 4 5 6 अँड 7 हा थर्ड शेल इलेमेंट, म्हणून थर्ड पिरियड इलेमेंट, म्हणून हा इथं काय दिसतंय आपल्याला, थर्ड शेल एस ऑर्बिटल आणि 1 इलेक्ट्रॉन इन एस ऑर्बिटल. त्यानंतर मॅग्नेशियम 12 1s2 2s2 2p6 3s2. आता इथं 2 कंप्लीट झाले. आता पुढचा इलेक्ट्रॉन कुठं एंट्री करणार, 3p मध्ये, हो की नाही. मग त्यासाठी आपल्याला 13 ॲटॉमिक नंबर असलेला ॲल्युमिनियम, तो कुठे येतो, पी ब्लॉक एलिमेंट. ही आउटर मोस्ट आउटलाईन आपण जर काढली पिरियडिक टेबलची, तर ती आउटलाईन आपल्याला अशा प्रकारे दिसते. इथं हे 2 ग्रुप्स, फर्स्ट आणि सेकंड, ही एस ब्लॉकसाठी. पी ब्लॉकसाठी हे आपल्याला 6 इथं उभे ग्रुप्स दिसतात, त्याला आपण कॉलम असं म्हणतो. हे जे उभे 6 कॉलम्स आहे त्याला आपण ग्रुप असं म्हणतो, हे ग्रुप. आणि हे आडव्या लाईन्स आहे त्याला आपण पिरियड्स असं म्हणतो. पिरियड्स. फोर 5 6 and 7 periods. 1 2 3 4 5 6 7. 7 vertical lines known as periods and 7 horizontal lines known as periods and 18 vertical columns known as groups. And for p block elements there are 14 columns and 2 series of elements, that is actinoid series and lanthanoid series and actinoid series. 2 series of elements after lanthanum and after actinium. Aluminium 1s2 2s2 2p6 3s2 and last electron in 3p1. Total 13. हे 10 आणि 3 13. त्यानंतर 14 ॲल्युमिनियम, देन सिलिकॉन. सिलिकॉनसाठी हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इथपर्यंत जसंच तसं येईल आणि इथं येईल 3p2. त्यानंतर फॉस्फरस 15, इथं काय येईल 3p3. बाकी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ॲज इट इज जसंची तसं येईल 3p3. आता फॉस्फरस सुद्धा इथं काय झालं, हाफ फिल्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असल्यामुळे फॉस्फरसची स्टॅबिलिटी येते. त्यानंतर सल्फर 16, इथे येणार 3p4. क्लोरीन 17 3p5 आणि आर्गॉन 18, इथे येणार 3p6. मगाशी जसं निऑनसाठी 2p6 आलं होतं, निऑनसाठी काय आलं 2p6, तसं आर्गॉनसाठी 3p6. इथपर्यंत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे सेम 1s2 2s2 2p6 3s2 आणि शेवटी काय येणार 3p6. लास्ट इलेक्ट्रॉन कम्प्लिटली फिल्ड असल्यामुळे आर्गॉन हा सुद्धा काय आहे तर नोबेल गॅस आहे. मग अशाच प्रकारे पोटॅशियमसाठी काय होईल 4s1. इथं जर आपण पोटॅशियम घेतला 19,
तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन याही पुढे जाऊन इथं काय होईल 4s1 हो की नाही. आणि कॅल्शियमसाठी ॲटॉमिक नंबर 20 घेतला तर इथं काय येणार 4s2. आणि स्कॅन्डियमसाठी आता इथं 20 झालं 4s2. आणि आता आपण जर घेतला स्कॅन्डियम स्कॅन्डियम 21 तर इथं इलेक्ट्रॉन 4s नंतर 4p मध्ये न जाता कुठे एंट्री करल तर 3d मध्ये एंट्री करल. मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं होईल 1s2 2s2 2p6 3s2 3p6 आणि 4s 3p6 त्यानंतर 4s2 हे 2 कंप्लीट होईल आणि 3d1 हे बघा इथपर्यंत हे 10 हे 10 आणि 10 20 आणि हा एक 21. आता स्कॅन्डियम नंतर टिटॅनियम व्हॅनॅडियम 23 क्रोमियम 24 त्यानंतर मॅंगनीज 25 आयर्न फेरस 26 कोबाल्ट 27 निकेल 28 कॉपर 29 आणि झिंक 30. तर यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे जे अबूज प्रिन्सिपल नुसार येतं ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असायला हवं. आता इथपर्यंत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सगळ्यांसाठी सेम असणार. मग इलेक्ट्रॉन आता कुठे एंट्री करतोय तर डी ऑर्बिटल मध्ये एंट्री करतोय. लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इनटू दी डी ऑर्बिटल in its penultimate shell. d orbital in its penultimate shell. तर पेनल्टिमेट कशाला म्हणतात लास्ट बट वन म्हणजे शेवटून दुसरा. आता लास्ट ऑर्बिटल कुठलं आहे तर 4th ऑर्बिटल आहे हो की नाही. आणि हा 4th ऑर्बिटलला जर आपण n असं म्हटलं तर इथं काय म्हणणार n-1d ऑर्बिटल. लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इनटू दी n-1d ऑर्बिटल ऑफ इट्स पेनल्टिमेट शेल म्हणजे आतल्या शेलमध्ये तो लास्ट इलेक्ट्रॉन एंट्री करतो. तशी ही 4th शेल ही आउटर मोस्ट शेल आहे बाहेरची शेल आहे. परंतु तिथं इलेक्ट्रॉन लास्ट इलेक्ट्रॉन एंट्री न करता तिथं अगोदर एंट्री करतो आणि नंतर 3rd शेलच्या डी ऑर्बिटलमध्ये एंट्री करतो. मग टिटॅनियमसाठी 3d2 असेल व्हॅनॅडियमसाठी 3d3 असेल. क्रोमियमसाठी एक्सपेक्टेड काय असायला हवं आता आपण इथं लास्ट लिहू 4s2 3d2 4s2 3d3 4s2 3d4 असायला हवं. मॅंगनीजसाठी 4s2 3d5 आयर्न 4s2 3d6 कोबाल्ट 4s2 3d7 निकेल 4s2 3d8 कॉपर 4s2 3d9 आणि झिंकसाठी 4s2 3d10. हे झालं एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अकॉर्डिंग टू रूल. जे नियम आपण बघितले अबोज प्रिन्सिपल जो आपण बघितला तर त्यानुसार इलेक्ट्रॉन्स अशा प्रकारे एंट्री व्हायला पाहिजे. परंतु क्रोमियम आणि कॉपर मात्र ॲबनॉर्मल ऑब्झर्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे वेगळं असतं त्यांचं आणि त्याचे जे प्रॉपर्टीज आहे हे ऑब्झर्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरून आपल्याला दिसतात. मग ऑब्झर्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होतं तर असं नसून 4s1 आणि 3d5 अशा प्रकारे इलेक्ट्रॉनिक आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतं. आणि त्यानंतर कॉपरसाठी हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नसून 4s1 3d10 हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतं. तर इथं काय दिसतंय तुम्हाला 4s2 3d4
इथं एस ऑर्बिटल कम्प्लिटली फिल झालं, परंतु डी ऑर्बिटलसाठी फक्त 4 इलेक्ट्रॉन्स आहे. आता हे 4 इलेक्ट्रॉन्स आपण जर इथं असे मांडले 3 4 ह्या 5 मध्ये जर मांडले तर हुंड्स रूलनुसार एक एक अनपेड इलेक्ट्रॉन आपण जर ठेवला तर इथं काय आहे तर कंप्लीट होत नाही, हा डी ऑर्बिटल कंप्लीट होत नाही. परंतु इथं आणखी एक इलेक्ट्रॉन जर आपण ठेवला तर काय झालं, हे सगळे हाफ फिल्ड झाले. प्रत्येकी एका एका सब ऑर्बिटलमध्ये एक एक इलेक्ट्रॉन आला आणि त्यामुळे त्याला एक्स्ट्रा स्टॅबिलिटी ही मिळते. कॉपरचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 4s1 3d5 जर आलं तर इथं काय झाली, एक्स्ट्रा स्टॅबिलिटी. टू अटेन the extra stability due to half filled electronic configuration, the observed electronic configuration is different from expected electronic configuration. म्हणून क्रोमियमसाठी जी ऑब्झर्व्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ती मात्र काय आहे, ड्यू टू हाफ फिल्ड स्टॅबिलिटी. मग इथं काय रिझन असेल, कॉपर असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन न दाखवता असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन का दाखवतो, तर इथं हाफ फिल्ड आहे आणि इथं कम्प्लिटली फिल्ड आहे. ड्यू टू कम्प्लिटली फिल्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिस इज मोर स्टेबल than its expected electronic configuration and hence copper and chromium shows abnormal electronic configuration. त्याचं जे एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे त्यापेक्षा ते वेगळं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दाखवतात, त्याला ॲबनॉर्मल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं आपण म्हणतो, ड्यू टू हाफ फील्ड स्टॅबिलिटी अँड ड्यू टू कम्प्लिटली फील्ड स्टॅबिलिटी. Then isoelectronic configuration. Some ions as well as atoms of some elements show same electronic configuration known as isoelectronic configuration. काही एलिमेंट्सचे आयन्स आणि काही एलिमेंट्सचे ॲटम्स यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सारखंच असतं, त्याला आयसो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल आर्गॉन 18, पोटॅशियम K+ अँड कॅल्शियम 2+. बघा आर्गॉनचा ॲटॉमिक नंबर हा किती आहे 18, पोटॅशियमचा 19 आणि कॅल्शियमसाठी 20. परंतु इथं काय लिहिलं मी K+, म्हणजे एक इलेक्ट्रॉन देऊन टाकल्यानंतर एक पॉझिटिव्ह चार्ज मिळाला, मग एक इलेक्ट्रॉन देऊन टाकल्यामुळे याचा ॲटॉमिक नंबर झाला K+चा 18. इथं Ca2+, Ca साठी ॲटॉमिक नंबर 20 आहे, परंतु 2 इलेक्ट्रॉन्स देऊन टाकल्यामुळे इथं 2+ ड्यू टू लॉस ऑफ 2 इलेक्ट्रॉन्स इट ॲक्वेस्ट टू पॉझिटिव्ह चार्जेस अँड हेन्स ड्यू टू लॉस ऑफ 2 इलेक्ट्रॉन्स इट्स इलेक्ट्रॉन्स becomes 18 and therefore its electronic configuration is similar to electronic configuration of argon. 1s2, 2s2, 2p6, 3s2 and 3p6. This is total 10 and 8, that is 18 electronic configuration. हे argon 18 असेल, पोटॅशियम K+ असेल किंवा कॅल्शियम 2+ असेल, यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे सारखं येतं, त्याला आयसो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं म्हटलं जातं. हिअर वी कंप्लीट आवर चॅप्टर दॅट इज स्ट्रक्चर ऑफ ॲटम.